नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भाचे एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। या संबंधितचे अपडेट आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। आता चालू घडीला मित्रांनो रात्री शासनामार्फत शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती एक मेसेज जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे। त्या मेसेजमध्ये हा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे, कोणत्या ठिकाणाहून वितरित केला जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किती वाजता हा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे याबद्दलची सविस्तर डिटेल या मेसेजमध्ये देण्यात आलेले आहेत। तर त्या संबंधीचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। हा मेसेज ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आला असेल त्या शेतकऱ्यांनी याबद्दलची माहिती पाहिलीच असेल, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती हा मेसेज आला नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण स्क्रीन पाहू शकता। मेसेज जो आहे तो मित्रांनो आपण इथं ओपन केलेला आहे। मेसेजमध्ये पाहायचं आहे, माननीय प्रधानमंत्री दिनांक 28/2/2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता यवतमाळ महाराष्ट्र येथून पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता वितरित करतील। तर इथं मित्रांनो पाहू शकता पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो 28/2/2024 म्हणजे आजच मित्रांनो महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधून हा हप्ता वितरित केला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग पाहू शकता, 4:30 नंतर मित्रांनो हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। कारण की भरपूर प्रसार माध्यमांमध्ये हा हप्ता 12:30 नंतर मित्रांनो वितरित होईल याबद्दलची अपडेट देण्यात येत होत्या, परंतु हा हप्ता 4:30 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल बँकला लिंक असेल अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती तर मेसेज जाईल, परंतु ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल बँकेला लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना याबद्दलची अपडेट कळणं अवघड होईल। त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जे आहे ते बँकेत जावं लागेल तरच त्यांना याबद्दलची डिटेल कळेल, कारण की 4:30 नंतर बँकेचे व्यवहार जे आहेत ते बंद केले जातात। त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता खात्यात आलेला आहे का नाही हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन कळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट सांगायची म्हणजे पीएम किसान योजनेचा 16 हप्ता तर वितरित होतच आहे, परंतु याच्यामध्ये मित्रांनो आता भरपूर असे शेतकरी असणार आहेत ज्यांनी डीबीटी अंतर्गत खातं लिंक करण्यासाठी वेगळ्या बँका जोडलेल्या आहेत। कोणी पोस्टात खातं काढलेलं आहे, कोणी दुसऱ्या इतर बँकेत खातं काढलेलं आहे, कारण की जुन्या खात्यामध्ये आपलं पैसे येत नाहीयेत। तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर चालू खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत तर त्यांनी इतर बँक अकाउंट जे आहेत त्या बँकेमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करायची आहे। कारण की तुमचं ज्या खात्याला डीबीटी लिंक असेल अशाच खात्यामध्ये या पीएम किसान योजनेचं अनुदान जे आहे ते जमा केलं जात आहे। जर तुमची डीबीटी इतर बँक खात्याला लिंक असेल तर तुमचे पैसे सुद्धा त्याच बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत। पोस्टात लिंक असेल तर पोस्टात पैसे जातील, कारण की आधारला बँक लिंक नसणं ह्या भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते, ज्यांनी आता चालू घडीला दुरुस्त करून घेतलेले आहेत। तर अशा शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नका। चालू बँकमध्ये जर तुमचे पैसे आले नसतील तर तुमच्या इतर बँकमध्ये जाऊन त्या खात्यामध्ये तुमचे अनुदान जमा झाले आहेत का चेक करा। जर त्या बँकेमध्ये तुमचं अनुदान जमा झालं असेल तर तुमची डीबीटी जी आहे ती त्या बँक खात्याला लिंक असणार आहे। इथून येणारे पुढचे अनुदान सुद्धा त्याच बँकेमध्ये तुमचं जमा होईल। आणि जर त्या बँकेमध्ये सुद्धा जर तुमचं अनुदान जमा झालं नसेल तर याबद्दलची डिटेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तुमच्या नेमके कोणत्या चुका झाल्या असतील ज्याच्यामुळे तुमचं अनुदान आलेलं नाहीये, तर याबद्दलची माहिती हप्ता वितरित झाल्यानंतर पुढच्या 2 दिवसानंतर तुम्हाला त्याची सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चालू घडेल मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। शेतकऱ्यांमध्ये टायमिंगबद्दल गोंधळ होता, 12:30 नंतर हा हप्ता जमा होईल, त्याच्यामुळे भरपूर शेतकरी बँकेमध्ये आता चक्र मारायला सुरुवात करतील। तर दिवसभर चक्र मारून काही फायदा होणार नाही। तुम्हाला 4:30 नंतर हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्याची डिटेल मोबाईलवरती कळेल किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बँकमध्ये जाऊन कळेल। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।